की आता एक फायटिंगचा सीन होता आणि त्या सीन मध्ये कोणाचा तरी हात का कोणाचा तरी कडा लागला, काय माहित नाही काय लागला, पण हे सगळं रक्ताने सगळं हे झालंय एकदम. रक्त बघा, हा मागाशी माझा जो पडलेला आहे तो रक्त आहे बघा इथं. हे गाईज, गुड मॉर्निंग. मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आत्ता सकाळचे 5 वाजलेत आणि मी आत्ता निघालो आहे शूटला. आपला सकाळी लवकरचा कॉल टाईम होता. सो आत्ता घरातून आवरून वगैरे सेटवरच चाललो आहे. सेटवरती पोचून मग जरा नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन मग चेंजिंग वगैरे करून आपलं शूट चालू होईल. सो चला, मागचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला सांगा कमेंटमध्ये. कारण की मी बऱ्याचशा गोष्टी दाखवल्यात शूटच्या वगैरे. सो ह्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला दाखवीन. काल तर आपल्याला सुट्टी होती कारण की काल त्यांचं वेगळं शूट होतं. ते दंगल वगैरे जे झाली त्या काळी ते शूट होतं सगळं. सो काल आपल्याला सुट्टी होती म्हणून काल आपण मुंबईला गेलो होतो काळा घोडा फेस्टिवल बघायला. सो आज आपण चाललोय. आज पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी गोष्टी दाखवीन या ब्लॉगमध्ये. गाईज आता रेडी झालोय मी. बघू शकता माझा आउटफिट. आज कुर्ता पायजामा आणि कोल्हापुरी चप्पल. सो असा आजचा हे आहे, लुक आहे. कारण की आज आपण आहोत कार्यकर्ता आहे मी आज. सो हा आता लुक आहे आणि तुम्ही बघू शकता ही सगळी गडबड चालू आहे शूटिंगची. हे कॉस्ट्युमचं हे आहे, बेस आहे. या सगळ्या गोष्टींची आता लगबग चालू झाले कारण की आज लवकरचं शूट आहे, लवकरचं आज सीन लागणार आहे. सो हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि गाईज आज नाश्त्यामध्ये बघा काय आहे, दिसतंय का नाही माहीत नाही. उपमा, पुरी भाजी आणि हे छोले चणा आहे उकडलेले. सो आज हे नाश्त्यामध्ये आहे. त्या दिवशी पण एवढंच होतं, पण त्या दिवशी एवढी इच्छा नव्हती खायची म्हणून मी फक्त उपमा घेतलेला. आणि आज मंगळवार असल्यामुळे मी आज अंडी नाही घेतली. सो हा ब्रेकफास्ट आहे आजचा सकाळचा. आणि गाईज आत्ता चेंज वगैरे करून मी इथं बसलोच होतो. अजून आपला काही टेक लागला नाही. आणि मामा सकाळी लवकर सिद्धिविनायक मंदिरात गेलेले दर्शनासाठी कारण की ते दर मंगळवारी जातात सिद्धिविनायकला दर्शन घेण्यासाठी. आणि त्यांना कारण की पहिल्या दिवशी ते आले होते ना इथं मला सोडायला, तर त्यांना हे लोकेशन माहीत होतं. तर भाई ते मला शोधत आले सिद्धिविनायक दर्शन घेतल्याच्या नंतर. का तर मला प्रसाद देण्यासाठी. बघा, मला भाई त्यांनी प्रसाद इथं आणले. मला इथं त्यांनी शोधला, मी इथं बसलो होतो तर तिथं आले आणि मला प्रसाद दिला. का तर सिद्धिविनायक वरनं ते आले होते, ते घरी पण नाही गेले, पहिले इथं आले, मला प्रसाद दिला आणि मग ते घरी गेले. खरंच मामा म्हणजे एकदम ग्रेट माणूस, एकदम ग्रेट माणूस. सो काहीच आज बघा, आज मूवीला ह्यातल्या गाड्या आहेत ते बघा, हे विंटेज गाड्या आहेत. ही पोलिसांची व्हॅन आहे ज्याच्यात चोरांना वगैरे टाकून नेतात ना, ती व्हॅन मोठी त्यातली आहे ही. आणि ही एक गाडी आहे पोलिसांची. सो आज हे विंटेज कारचे आज शूटिंग चालू आहे कारण की आज पोलिसांचा हे आहे, रोल आहे. आणि बघा इकडं बघू शकता, इकडं कॅमेरा वगैरे, इकडे शूटिंग चालू आहे सगळी. आणि काय आता फायनली आमचा टेक झालेला आहे. आता एक टेक होता, फायटिंगचा सीन होता. सो आता हा लुक होता माझा आणि आउटफिट सकाळी मी तुम्हाला दाखवला. आणि आता हे टिक्का वगैरे लावून एकदम प्रॉपर जे सेनेचे कार्यकर्ते असा जो लुक होता तो बनवला होता. सो आता जस्ट टेक झाला आहे आमचा आणि आता लंच टाईम झाला आहे. लंच टाईम झाल्याच्या नंतर परत शूट चालू होईल. सो हा आहे माझा लुक. सो काय तुम्ही बघू शकता हे पडदे वगैरे कसे लावलेत रिफ्लेक्शनसाठी. खाली इकडं शूट आहे सगळा आणि हे वरती पडदे लागले आहेत, इकडं क्रोमा लागला आहे. सो अशा प्रकारे सगळं शूट आहे. आणि इकडं बघा ही गाडी मला जी मी सकाळी दाखवली, अशा प्रकारे इकडं शूट होणार आहे. आता लंच ब्रेक आहे म्हणून सो आता इथं परत एकदा शूट चालू होईल. आणि गाईज आपला परत एकदा इथं सीन लागला आहे बघा, ह्या ठिकाणी आपला सीन होणार आहे. सो बघा, या इकडं फायटिंगचा सीन आहे, हा वरती रिफ्लेक्टेड आहे, बाजूला हे सगळं क्रोमा वगैरे. आणि हे आम्ही सगळे इकडं शिवसैनिक आहोत. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सो कॅमेरा इकडे लागलाय तर इकडची फायटिंग चालू होईल. सो गाईज हे बघा,
आता एक फायटिंगचा सीन होता आणि त्या फायटिंगच्या सीन मध्ये डोक्याला मार लागला आणि हे सगळं रक्त वगैरे बघताय बघा. लय बेकार लागलंय बघा हे सगळं रक्तानी. कारण की आता एक फायटिंगचा सीन होता आणि त्या सीन मध्ये कोणाचा तरी हात का कोणाचा तरी कडा लागला, काय माहित नाही काय लागला, पण हे सगळं रक्तानी सगळं हे झालंय एकदम. नाही गाईच, हा सगळा मेकअप आहे. हा तुम्ही जो बघताय तो सगळा मेकअप आहे. कारण की आता फायटिंगचा सीन लागला होता ना, तो जे जवळचे जे होते ना त्यांना हे सगळं मेकअप केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे कलर आहे रक्ताचं. सो हे रक्त नाहीये, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. बस सीन मध्ये जरा पाहिजे होता काहीतरी असा फायटिंगचा सीन, एकदम दंगल बिंगल घडले आणि हिरो वगैरे बाजूला आहेत, फायटिंग चालू आहे त्यांची, पोलीस येतात आम्हाला घेऊन जातात. सो हा सीन होता सगळा, त्यामुळे हे सगळं मेकअप केलेलं आहे. आणि गाईज आता आपला दुसरा टेक लागलेला आहे. आपला जो मगाशी जो आपण कुर्ता वगैरे घातलेला आहे तो आपण आता काढलेला आहे, चेंज केलेला आहे आणि आता दुसरे कपडे घातलेले आहेत. आणि आता आपला परत सीन लागतोय इथेच. मगाशी जो सीन झाला होता इथं, जो शूट झाला होता मगाशी, बघा ह्या ठिकाणी शूट झाला होता मगाशी, ह्याच्यात सगळं फायटिंगचा सीन होता. सो आता हे फायटिंगचा सीन आटपून आता परत एकदा दुसरा सीन लागलेला आहे. आता हे आटपून झाल्याच्या नंतर आपल्याला पॅकअप भेटेल. सो आता बघू कधी लागतोय सीन तो आणि काय आहे ते रक्त बघा. हा मगाशी माझा जो पडलेला आहे तो रक्त आहे बघा इथं, एवढा सगळा इथं. काही आता आपल्या बघा इथं शूट लागलंय, सीन लागले आणि लाइटिंग बघा वर. आणि ह्या दोन ज्या लाइटिंग लावल्यात त्याचा इफेक्ट खाली बघा. डेचं शूट वाटतंय बघा. हे बघा इथे म्हणजे सकाळचं लोकेशन दाखवणार आहे तिथे, त्यामुळे ह्या दोन लाईटी लावल्या तिथे वरती. आणि गाईज फायनली आपला शूट कंप्लीट झालेला आहे, पॅकअप झालेला आहे. आणि आपले जे 3 दिवस 4 दिवस 3 दिवस जे काय होते आपले इथले, सो कंप्लीट झालेलं आहे आणि आता घरीच चाललोय. सो खूप भारी शूटिंग झाली, खूप भारी वाटलं. बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या, बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला भेटल्या. सो चला आता निघालोय मी इथून. आता फायनली शूट आटपून मी आता घरी जातोय, घरीच निघालोय. चालत जवळच आहे. तो आता घरी जातो, जरा फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो, अजून ब्लॉग वगैरे पण एडिट करू. कारण की आपण उद्या सकाळी महाडला निघू, सकाळी नाही तर मग दुपारी वगैरे निघू महाडला जाऊन पण अजून बड्डेची वगैरे पण तयारी करायची. मम्मीचा बड्डे आहे, त्यामुळे मग निघू आपण उद्या सकाळी नाही तर दुपारी वगैरे. बघू कसं काय ते मी कळवीन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो चला, मस्त शूटिंग झाली, लय भारी वाटलं. बऱ्याचशा गोष्टी पण शिकायला भेटल्या, बऱ्याच लोकांसोबत पण ओळख झाली, अजून बरेचशी कामं पण आपल्याला आत्तापासून आलेली आहेत. सो बघू कसं काय करायचं काय नाही करायचं. सो चला, आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.